नमस्कार गृहिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपी चॅनल मध्ये. तर आज आपण बघणार आहोत खमंग अशी चुलीवरची चिगळची थालीपीठ किंवा धपाटे आणि त्याच्यासोबत कैरीचं लोणचं आणि दही. एक नंबर कॉम्बिनेशन. आपण बघणार आहोत चिगळचे थालीपीठ. तर चला बघूयात आपण काय काय साहित्य घेतले चिगळचं थालीपीठ करायला. इथं मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे चिगळ, पाणी, 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ, कांदा, मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं, थोडासा ओवा, जिरे, मीठ आणि हळद. आता मिरची, लसूण, अद्रकची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. ह्याच्यामध्ये थोडेसे मी जिरे ऍड करते. मीठ, पहिल्यांदा ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, ह्याच्यामध्ये हळद, मीठ, जिरे, थोडासा ओवा. ती जरा भरपूर टाकायचे म्हणजे कसं छान लागेल. आणि आपण केलेलं कोथिंबीर, आलं, लसूण, मिरचीचं सारण. कांदा टाकूया. पाणी असं मळत मळत ओतायचं, एकदम जास्त नाही ओतायचं. पीठ असं घट्ट थोडस मळून घेतलेलं. आणि कधी पण ना चिगळीचे किंवा कुठल्या पण भाजीचं तुम्ही थालीपीठ करा, भाजी मात्र भरपूर टाकायची, त्याच्याशिवाय चव नाही थालीपीठाला. हे बघा, एक सुती कापड घ्यायचं, पोळपाटावर टाकलं आणि आई असं मस्त थालीपीठ लाटायली, थापायली. आईचं असं, आई आज मला म्हणली की नुसतंच नाव दिले चॅनलला मदर डॉटर रेसिपी, मला तर काहीच करू नाही दिलं. म्हंटल चल आज तुझी इच्छा पूर्ण, आपल्या सगळ्यांसाठी मस्त थालीपीठ थाप म्हंटल. बाहेर पण जरा पावसाचं वातावरण चालू आहे. हाताला थालीपीठ थापताना ना पाणी असं लावून घ्यायचं, मस्त अशी वेज पाडायची. त्याला वेज पाडायचे मात्र विसरायचं नाही थालीपीठाला. तोपर्यंत आपला झालाय चुलीवर तवा गरम. तेल टाकायचे, दोन मिनिट आपण झाकून ठेवायचं टोपण. आईला म्हणलं भूक लागली, एकानं काय भागत नाही माझं. एक गॅसवर आपलं, एक चुलीवर आपलं होते थालीपीठ, तोपर्यंत आईनं लगेच दुसरं खाली करायला चालू केलं. बघा किती छान. थोडस अजून तेल टाकून घेतलं. मला ना तेलाचं खूप आवडते. आईला म्हटलं थोडस तेल.
दुसरा प्रकार म्हणजे काय, थालीपीठ छोटस असं जाडसर करायचं आणि त्याच्यावर बोट उमटेपर्यंत थापायचं. बघा किती खरपूस असं भाजलंय. आणि जेवढं कांदा आणि लसूण जास्त तेवढं आपलं थालीपीठ धपाटं टेस्टी. हे धपाट्याचं कॉम्बिनेशन, दही लोणच्याचं कॉम्बिनेशन म्हणजे माझं एकदम फेवरेट. चला मी तुम्हाला सांगते टेस्ट करून. चुलीवरच्या टेस्टला सरच नाहीये कशाचे, एक नंबर.